मार्केटवाडीत ईव्हीएम की बॅलेट पेपर यावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे। विरोधकांनी ईव्हीएम विरोधात रान पेटवलं असताना आता सत्ताधारीही त्यांना त्याच भाषेत उत्तर देण्यासाठी मार्केटवाडीत जाणार आहेत। पाहूयात मार्केटवाडीचा रणसंग्राम या खास रिपोर्टमधून। मार्केटवाडीत ईव्हीएम विरोधात विरोधकांनी रणशिंग फुंकल्यानंतर आता सत्ताधारी ही मार्केटवाडीत जाऊन त्यांची भूमिका मांडणार आहे। शरद पवार यांनी मार्केटवाडीत जाऊन ईव्हीएम वर मतदान नको असं जनतेचं मत असल्याचं म्हटलंय, तर त्यांच्या आरोपांना आता मार्केटवाडीत जाऊन भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत उत्तर देणार आहेत। दोन्ही नेते मंगळवारी मार्केटवाडीत जाऊन ईव्हीएम समर्थनार्थ भूमिका मांडणार आहेत। पवार साहेबांचा मुक्कामच कट कपट कारस्थानाच्या गावामध्ये असल्यामुळं ते त्यांचा स्थायी भाव आहे आणि मग त्या गावकऱ्यांना खऱ्या अर्थानं एक शाबासकी द्यायला म्हणा, प्रोत्साहन द्यायला म्हणा, त्यांचं अभिनंदन करायला म्हणा, त्या ठिकाणी आम्ही दोघं उद्या जातोय। मार्केटवाडीतील ग्रामस्थांनीच आम्हाला बोलवल्याचा दावा गोपीचंद पडळकरांनी केलाय, तर ईव्हीएम वरून शरद पवारांनी केलेल्या आरोपांना पडळकरांनी उत्तर दिलंय। आधी शरद पवारांनी मुलीचा राजीनामा घ्यावा आणि त्यानंतर ईव्हीएम वर बोलावं असं गोपीचंद पडळकर म्हणाले। पहिल्यांदा शरद पवारांनी त्यांच्या लेकीचा राजीनामा दिला पाहिजे। उगाच बहुजनाचा माणूस कशाला बळी देत आहे। मागं आनंदराव देवकातेंचा असेच राजीनामा घेतला, परत त्या घराला कधी आमदारकीची मिळाली नाही। शरद पवारांनी त्यांच्या लेकीचा राजीनामा द्यावा, त्यांच्या नातवाचा 1000 मतांना 1100 मतांनी निवडून आलाय त्याचा राजीनामा द्यावा, तिथं निवडणूक घ्यावी ना। बॅलेट पेपरवर मतदान होणार असेल तर राजीनामा देण्यास तयार असल्याचा पुनरुच्चार स्थानिक आमदार उत्तम जानकर यांनी केलाय। राहुल गांधीही मार्केटवाडीत जाऊन भूमिका मांडणार आहेत, त्यामुळे ईव्हीएम विरोधात विरोधकांनी रान पेटवलं असताना आता सत्ताधारी त्यांना त्याच भाषेत उत्तर देणार आहेत। त्यामुळे मार्केटवाडीतील राजकीय रणसंग्राम आणखी तीव्र होणार एवढं मात्र नक्की। सीमा आढेसह मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।